अम्मा की पढाई उपक्रमातून 693 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून अम्मा की पढाई उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात 10वी-12वी परीक्षेत 75% अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच जेईई परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या 693 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, यजुर्वेद महाजन सुभाष कासनगोट्टुवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यजुर्वेद महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। पूर्ण व्यवस्था निर्माण केली की मी असताना आणि मी नसताना सुद्धा ही व्यवस्था चालणार आहे। कोट्यावधी लोकांचं जगात भलं होईल असा संकल्प आणि स्वप्न घेतले मी माझ्या आयुष्यात। एक ही तो जिंदगी मिली है यार, इसके बाद नहीं मिलती है, एक बार ही मिलती है। आणि ती फक्त खाणे आणि खत करणे याच्यासाठी मिळालेली नसते, ती प्राण्यांना मिळालेली असते त्याच्यासाठी। अशा करिअर करा बेटा, जे खरंच आवडतं ते करा। मी का बोलतोय इथे तुम्हाला माहितीये का? मी रस्त्याला लागलो असतो आता, त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं। मी का जीवाच्या आकांताने बोलतोय तुमच्याशी? कारण हे काम मला खूप आवडतं। इट इज माय पॅशन। आणि माझं पॅशन आहे की तुमचं भलं व्हावं। मला काहीच नको आहे, मेरे को सब कुछ मिल गया है। मोठी स्वप्ने, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळवता येते असे त्यांनी सांगितले। मोबाईल आणि सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून ज्ञान वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले। आमदार किशोर जोरगेवार यांनी गुणवंत विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याचे नमूद केले। विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये भारत आणि चंद्रपूरचा गौरव वाढविणाऱ्या डॉक्टर प्राजक्ता आसवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा सन्मान जागतिक स्तरावर पोहोचल्याची भावना व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्याला नेमकं जर नॉलेज असलं तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होता येते। आणि म्हणून आपण यजुर्वेदचं एक चांगलं मार्गदर्शन आपण घ्यावं आणि त्यानुसार आपण पुढे आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी। तुमच्या पुढच्या जीवनाकरता माझ्या खूप खूप शुभकामना असणार आहे। आणि त्या सर्वांना यजुर्वेदचं चांगलं, मी सुद्धा इथे बसून भाषण पूर्ण वेळ त्यांचं ऐकणार आहे, कारण की ते जे सांगतील तेही आमच्या जीवनासाठी आवश्यक असणार आहे। आता तुम्ही म्हणाल भाऊ तुम्ही तर सलमान खान सारखे एवढे आहे, सलमान खानपेक्षा मी तसा लहान आहे, परंतु मी सुद्धा आताही विद्यार्थीच आहे। जेव्हा केव्हा आमचं मुंबईला अधिवेशन असते आम्हालाही अभ्यास करावा लागतो, आम्हालाही मुद्दे काढावे लागतात आणि कसं बोलायचं, काय लिहायचं असा अभ्यास माणूस हा कायम जन्मभर विद्यार्थी असतो। तुमचं मार्गदर्शन आम्हाला सुद्धा या ठिकाणी सांगायचं एक